नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि टुडे वी आर विथ शेफ सर्वेश जाधव. थँक्यू. हॅलो सर्वेश, हाय, वेलकम टू डिजी संवाद पॉडकास्ट. थँक्यू सो मच. तर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, डिजी संवाद पॉडकास्टमध्ये आपण सक्सेसफुल एंटरप्रिनर्सचे इंटरव्ह्यू घेतो आणि वी ट्राय टू अनकवर सम रियालिटीज अँड ट्राय टू फाइंड विजडम फ्रॉम सक्सेसफुल पीपल लाईक यू. हो, तर आम्हाला तुमच्याकडनं शिकायचं आहे. सर्वेशला जवळजवळ 21 इयर्स एक्सपिरियन्स आहे इन फूड इंडस्ट्री आणि भरपूर सारे वर्ल्ड रेकॉर्ड्स केलेले आहेत फूड इंडस्ट्री रिलेटेड, राईट? हो. तर आपण आज त्याविषयी बोलणार आहोत. तर सर्वेश, सुरुवातीपासून आपण चालू करू. आय वुड लाईक टू नो की हाऊ डिड यू स्टार्ट, वेन डिड यू स्टार्ट दिस जर्नी इन शॉर्ट, अँड कॅन यू टेल मी अबाउट युअर वर्ल्ड रेकॉर्ड्स? सो इन शॉर्ट अगर बोलायला गेलो तर मी या इंडस्ट्रीमध्ये 11वी-12वी पासून आहे. सो माझं 11वी-12वी MCBC बेकरी झालं आहे, जे मी MSI HMCD, पूर्वीचं फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट म्हणायचं त्याला. नंतर आमच्या वेळेसला MSI HMCD म्हणजे महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, असं माझ्या कॉलेजचं नाव आहे 11वी-12वीचं. ते मी बेकरी केलं आणि त्याच्यानंतर मग मी डिग्री कोर्स केला. सो आय युजली से दिस आय एम दी फर्स्ट बॅच टू पास आउट हॉटेल मॅनेजमेंट. पण हॉटेल मॅनेजमेंट टर्न आउट टू बी 3 years डिग्री कोर्स. म्हणजे 3 वर्षाचा डिग्री कोर्स जेव्हा झाला हॉटेल मॅनेजमेंट, BSc HS नावाचा, तो मी AISMS कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट जेव्हा कॉलेज बंद केला. त्याच्यानंतर मग मी मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट केलं, कारण की मला HR आवडतं आणि मला ते करायचं होतं. ग्रेट. सो मी त्यात केलं ॲक्च्युली. आणि आत्ता मी परस्यू करतोय. आय एम डुईंग माय MMM, मास्टर इन मार्केटिंग मॅनेजमेंट. आय ऑल्सो हॅव फायनान्स एज माय ज्युनियर स्पेशलिस्ट, जे मी सिक्कीम मणिपालमधनं करतो. समस्ते स्टार्टिंग इन शॉर्टमध्ये पुरेसा आहे आणि मी ते पुढे करतो. आणि आता दुसरा प्रश्न तुमचा, मी 2 प्रश्न एकत्रित आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड, तर वर्ल्ड रेकॉर्ड बरेच केले आहेत, पण मी पहिला वर्ल्ड रेकॉर्डचा आत्ता बोलतो. सो माझा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड जो झाला तो होता आमचा 17 साली. म्हणजे माझं पहिलं हॉटेल जे आहे, जे आम्ही एकत्र पार्टनरशिपमध्ये सुरू केलं होतं. आता मी पार्टनर बाय फ्लूक झालो त्या हॉटेलचा. कुणाल घोडके यांची ती प्रॉपर्टी होती आणि त्यांनी हॉटेल सुरू केलं होतं. आणि मग संभाऊ ते गप्पा मारताना, डिस्कशन करताना, वाय डोंट यू जॉईन अस, असं बोलून कळत वी वर टुगेदर, वी स्टिल टुगेदर केटरिंग कंपनीसाठी. कुठे भांडारकर रोडला ऑस्टन कोटी कॅफे हाऊस नावाची होतं. कॅफे हाऊस ही आमची कन्सेप्ट आहे. अखेर आम्ही खूप ग्रूम केलं आहे, डिझाईन केलं आहे आणि तिथं आमचा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड झाला. तो वर्ल्ड रेकॉर्ड होताना किंवा बनताना त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे, ती मला सांगायला नक्की आवडेल. स्टोरी आवडते आम्हाला. सो खरं आय थिंक कुणाल मी आम्ही एकत्र बसलो तर आम्ही इव्हेंट करून आम्ही ऑस्ट्रेलियावरती आलो होतो. रात्रीचे आरामात 12:30 झाले असेल. आम्ही केटरिंग ऑर्डरवरून आलो होतो आणि सामान सुद्धा अनलोड केलं सगळं आलं. आणि तेव्हा 12:30च्या आसपास झाले असेल. त्याला तर आता मी निघतो, किंवा टू टायर्ड, इट वॉज लेट नाईट. आणि ऑस्टिन भांडारकर रोडला आहे. सो भांडारकर पासून वेन यू गो टुवर्ड्स गुडलक कॅफे, त्या रस्त्यानं नाही तरी आईस्टाईनचं तारनगर, जे पुण्याचे आहेत त्यांना हा रस्ता लक्षात आला असं. पण फ्रॉम भांडारकर यू गो टू प्लेस FC रोडच्या अलीकडे गुडलक नावाचे मोठं कॅफे आहे. आणि त्या गुडलक कॅफेच्या चौकामध्ये 2 गरीब मुलं खात होते काहीतरी. आणि हे काय खात आहेत असं मी त्यांना विचारलं. तर ऐकून एक वॉज अ स्मॉल पीस ऑफ बर्गर आणि एक छोटा पीस होता पिझ्झाचा. सो ते पुष्ट होतं आणि ते उरलेलं होतं कोणाला तरी, आणि ते खात होते. हा, आणि तेव्हा रात्री तो सिग्नल लागला होता आणि मी पण असं की थांबू सिग्नलला. आणि मी त्या दोघांकडे छान तत्वान बरं होतो. आणि त्याच्याने एकाला विचारलं, पण मी दोघांना विचारलं कि आप क्या खा रहे हो, आपको मालूम है क्या? तो दी सेकंड गाय वाज तो बोल रहा है कुछ नहीं साहब, ये तो खाना है. बोला क्या ये? तो बोला की नहीं, ये पिझ्झा है और ये बर्गर है. आणि ते लहान होते, म्हणजे ते निदान 8 वर्षाची मुलं असतील. 8 पण मी खूप वेळ, तेव्हा किड्स, तेव्हा स्मॉल किड्स होते. आणि मग मी त्याला विचारलं की हे परत पाहिजे असेल तर. हां. आणि त्याने एकदम आन्सर केलं, जब कोई देगा तब खाएंगे. हो. आणि ते मला संभव हिट झालं आणि मला ते पटलं नाही. मी घरी गेलो, मी असा अस्ताव्यस्त होतो आणि मी नेक्स्ट लवकर आलो आणि कुणाला उठवलं, म्हणलं कुणाला माझ्याशी बोलायचं, ये खाली ये. तर कुणाला टू स्टे अप अबाउट दी रेस्टॉरंट, हिअर अ फ्लॅट दर अँड रेस्टॉरंट बिलो. सो तो म्हणला मी थोड्याने येतो. संभव तो दुपारी लंचला आणि म्हणलं कुणाला आपण चुकतोय. म्हणलं काय असं का म्हणतो तू? म्हणलं काल हे सगळं किस्सा भेटले, त्याला मी सांगितला. त्याने तो किस्सा ऐकला आणि तो ठीक आहे, तू डिस्टर्बेस आण ना, तो मला अण्णा बोलतो. तू डिस्टर्बेस तू चिल मार. म्हणजे नाही, कोणाला आपण काहीतरी समाजाला द्यायला लागतो, आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तोही मला पॅम्पर करत, हा ठीक आहे चल करूया, पण आता असं आपण काही लगेच नाही करू शकत. गिव्ह सम टाइम टू युअर सेल्फ. बरं. मग आम्ही दोघंही शांत बसलो. 1 week झाला तरी आय वॉज डिस्टर्ब अँड बॉदर. आणि प्रेड टू गॉड की नाही, मला काहीतरी करत मनापासून करायचं. तुझा थॉट
वॉज अबाउट द सोसायटी. यांना कळलं हा म्हणजे की मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे, मी शेफ आहे, मी एवढं सगळं करून देतो, यांना आपण खायला देऊ शकत नाही तर का. पण मला ह्याच्यामध्ये आफ्टर वीक एक गोष्ट खूप रिअलाइज झाली ती कुणालीला पण आवडली की मला माझ्या घरच्यांनी नेहमी सपोर्ट करायला हे केले, प्रोत्साहन दिलं. करेक्ट. किंवा तू हेल्प कर पण तू लोकांना डिपेंडंट नको करू. म्हणजे मी माझ्या उभ्या आयुष्यात कुठल्याही व्हेरी रेअर एखाद्या गरीब आजीला मी पैसे दिले असतील पण मी कोणालाच पैसे देत नाही. उलट त्यांना काहीतरी काम करायला असे. आय वुड आज देम टू कम टू माय प्लेस. म्हणजे माझ्याकडे रिमेंबर जवळ ऑस्ट्रेलिया एक गरीब मुलगा आला होता आणि तो भीक मारत होता. त्याला मी म्हटलं आतमध्ये ये 2-3 टेबल साफ कर आणि मगच मी तुला 5 रुपये देतो. ओके. त्याचे कपडे खराब आहेत ते मला काही नाही फरक पडत. तुझे कपडे खराब ते परिस्थितीमुळे आहेत. तर सुंदरांनी त्याच घेऊनवरती हे पण लक्षात येतं की आपल्याला कोणाला फुकट ते द्यायचं नाही. त्याच्यामध्ये आणि दान करणारे भरपूर आहेत. भरपूर संस्था आहेत, भरपूर CSR आहेत, भरपूर श्रीमंत लोक आहेत ज्यांना दान करायला आवडतं. तर सगळं त्यांचं डुईंग गुड, त्याबद्दल मला काहीच नाही म्हणायचं. पण मी असं होतं की मी हे नाही करणार, जरी नाही देणार. त्या तुझा थॉट होता की दे शुड अर्न देअर फूड. दे शुड बी इंडिपेंडेंट, डिपेंडंट नसलं पाहिजे. बरं आता गरीबातल्या गरीब माणसाला जर पिझ्झा आणि बर्गर खायचा आहे तो किती रुपयात खाऊ शकतो? गरीबातल्या गरीब माणूस की भीक न मागता तो 1 रुपया सहज कमवू शकतो. तसं मी बोललो कोणाने टेबल साफ केला, खिडकी साफ केली, काच पुसली, तर कोणतरी 1 रुपये नक्की देतो. मग 1 रुपयाचा पिझ्झा बनवायचा तर तो कसा बनवायचा? म्हणजे त्याला अभिमान वाटला पाहिजे की मैंने मेरे पैसे से खाना खाया, हा नादा किसी झुका काय. 1 रुपयाचा पिझ्झा बनवायचा तो मग कसा बनवायचा? मग त्याच्यावरती मग मी अभ्यास केला, मग थोडंसं रिसर्च गेलो, मग ती समजलं. मग असं रिअलाइज झालं की 1 रुपयाचा पिझ्झा खूप छोटा बनतो. ओके. सो माझा पहिला रेकॉर्ड तोच. मी जगातला सर्वात छोटा पिझ्झा केलाय. आय मेड दी स्मॉलेस्ट वर्ल्ड पिझ्झा विच इज 1 inch साईज, ॲज स्मॉल एज युअर आय प्युपल. ओ माय गॉड. एवढा बारीक येतो. 4,668 आम्ही पिझ्झाच केलेत आणि याचा प्रॉपर नोटेशन आहे. लिम्का वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. बरं. प्रॉपर त्याची मॅनेजमेंट टीम आणि हे सगळे कनेक्टेड होते. मी त्यांनी सगळ्यांनी बघून केलं, जे बघितलेलं. तर बरेच मोठी माणसं होती, बरेच इकडे लोक होते. माझी आई होती, आमच्या घरचे सगळे होते, माझी वाईफ होती. सो एव्हरीबडी वर देअर. पण हा रेकॉर्ड करताना जे समाधान मला, कोणाला आणि आमच्या टीमला जाणवत होतं ना, तो कोणाला जाणवत होता. आणि आम्हाला पर्पज नाही. आणि हे पण आम्हाला क्लिअर होतं की बाबा एवढा छोटा पिझ्झा करताना मला खूप क्लॅरिटी होती की कोणी तो पिझ्झा खाल्ला तर मी तर गरीबाने खाल्ला किंवा मोठ्या माणसाने खाल्ला तर त्याला हे फिलिंग झालं पाहिजे की बाबा काय नुसतं कट केलं आणि मोरणं काहीतरी लावलंय. तुम्ही बिलीव्ह नाही काय यार, आम्ही प्रत्येक पिझ्झा लाटला, त्याला कटरनी कट केलं, परत लाटलंय, बोरसीतनी सॉस टाकलाय, कटरनी बोरसीतनी उचलून काकडी, कॅप्सिकम, काकडी, कानियन, टोमॅटो सगळं ठेवलंय. म्हणजे ऍक्च्युअल पिझ्झा मध्ये जे एव्हरीथिंग वॉज देअर, ओनली द साईज वॉज स्मॉलर. दॅट वॉज 1 inch. जो असा आमचा तो पहिला वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि देवाच्या कृपेने म्हणजे आता पुन्हा बोलायला आवडेल कॅमेऱ्यावरती, हा आम्ही 17 साली केला आणि तेव्हाही तो बराच फेमस झाला किंवा तेव्हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होतं की नाही मला इतरी. तर आता 2000 म्हणजे याच वर्षी मध्ये तो अचानक इतका वाढ झाला म्हणजे देवाच्या मनात काय सांगतात नाही. हे मला मी या पिझ्झासाठी बरेच इंटरव्ह्यूज दिले. म्हणजे यू नेम दी सोशल मीडिया पेज, यू नेम दी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. तुम्ही इंस्टाग्रामची बरेच बोलला. आय वॉज बाय गॉड ग्रेस, देवाच्या कृपेने मी सर्व तत्र जे काय म्हणतात ना जे कोरिओग्राफर मी होतो. आणि मला रोज सगळे मोबाईल ओपन केलं की लोकांचे कॉल्स, मेसेजेस, इंस्टाग्राम जरा धड मला कॉल द्यायचे. ओके. ते म्हणजे मला तेव्हा अभिमान वाटला. आणि आम्ही त्यावेळेस जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा कॉमन मॅन म्हणजे आपल्या लोकांसाठी तो आम्ही 1 रुपयाला नाही विकला. ओके. तो आम्ही 3 रुपयाला विकला. आणि आम्ही तो एक 3-4 म्हणजे लॉकडाऊनचा 19 सालाच्या आधीपर्यंत मेजर लॉकडाऊन लागूच तर आम्ही जवळजवळ एक त्याच्यावरती आमचे 7-8 लाख रुपये खर्च आले होते. म्हणजे वी डोंट डॉल्स. ओके. मग आम्ही निर्णय घेतला की आपण हा उत्पन्न कोणासाठी केला आहे, गरिबांना. त्या गरिबांना आपण वेतन देतो. मग आम्ही मोठ्या लोकांना म्हणजे कॉमन मॅनला देणार थोडंसं आम्ही हे केलं. कमी. आता लोक ते बर्थडे पार्टीला आणि ते छान नाही पिझ्झा पॉप, तर त्याला आम्ही तसं वापरतो. पण आता आणि ते एवढे वर्षानंतर आता मी त्याला परफेक्ट बदलला की आता आपण ज्या कामासाठी त्याला केले ते आपण काम करताना करत राहायचं. पुढे आपल्याला मागायला आलं तर आपण त्याला परत नक्कीच साथ द्यायची. सो असा आमचा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. ओके. पहिला वर्ल्ड रेकॉर्ड होता 1 rupee पिझ्झा. बट द इन्ग्रेडियंट फॉर एव्हरीथिंग विच यू गेट इन अ ऍक्च्युअल पिझ्झा. तर तिथं काही काटकसर नव्हती.
की 1 रुपयाचा म्हणून काहीतरी दिला असं नाही. अजिबात यू यू टेकन एन एफर्ट, यू टूक ऑल द इन्ग्रेडियंट्स अँड यू डिलिव्हर्ड इट. येस आणि यू गॉट दॅट रेकॉर्ड ऑल्सो. येस येस. सो वी कॉल इट, आम्ही त्याला असं काय बोलायचं बटन पिझ्झा बॉय. ग्रेट. तो अशी सुरुवात झाली तुमच्या रेकॉर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट रेकॉर्ड कुठलं मिळालं? म्हणजे हा जवळजवळ पूर्ण अभ्यास केला तुम्ही, भरपूर रेकॉर्डचा. तर दुसरा रेकॉर्ड जो आमचा होता तो आम्ही असा एक 1.25 वर्षानंतर केला असेल. आणि त्या रेकॉर्डचं खरं श्रेय आणि कौतुक जातं श्रीनिवास पटेल फाउंडेशनला. ओके. त्यांना स्पेशल चिल्ड्रन जे आपले असतात त्यांच्यासाठी काहीतरी छान करायचं होतं आणि त्यांच्यासाठी ते आपण त्यांना प्रोत्साहन देऊ आणि त्यांना इन्व्हॉल्व करून काहीतरी करायचं होतं. आणि आम्ही असं करायचं ठरलं. सो रचनाताई ज्या आहेत त्या मला म्हणलं की कुछ ना कुछ तो करना है सर्विस, क्या कर सकते आप सोचो. मला ठीक आहे करते ताई, तुम्ही माल कसं. आणि मग एक दिवशी आम्हाला सारंग पाटील म्हणजे आमची भाऊजी जे आहेत त्यांनी आमच्याशी एकदा फोनवर बोलले आणि ते आम्हाला म्हणाले की तुम्हाला काय वाटतं. आम्ही भाऊजींना म्हणलं तुम्ही आम्हाला एक हे द्या, काहीतरी की द्या, टॉपिक द्या काय करायचं. तर ते एकच बोलले की ते स्पेशल चिल्ड्रन्स नाही आहेत, ते आपल्यासारखे सामान्य आहेत. त्यांनाही ते रेकॉर्ड करताना किंवा त्यांना ते कार्य करताना रेकॉर्ड बाजूला ठेवा, दे शुड गेट इन्व्हॉल्ड इन टू इट अँड दे शुड बी हॅपी अबाउट इट. ओके. बस तर फिर ठाणली की आपल्याला समोरच्या मुलांना इन्व्हॉल्व करायचं आणि आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. खूप लोकांनी खूप ब्रेन स्क्रॅच केले, पण मलाही क्लॅरिटी होती की बाबा आपल्याला साधं सोपं फार एफर्ट न घेता त्यांना डिस्टर्ब न करता किंवा त्यांना त्रास मिळता काय काय करता येईल. तर मग त्याप्रमाणे हे होतं की आपल्याला एक केक पासून काहीतरी बनवतील असं करता येईल का. हा, केक ऍक्च्युली युनिव्हर्सली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एव्हरीबडी इज एबल टू डू इट. यू डोंट नीड एनी स्पेशल काइंड ऑफ स्क्रिप्ट. इझी टू डू इट. इझी टू डू इट. मग असं पुढे ठरलं की बाबा इझी टू डू इट करण्यामध्ये जेव्हा आपण पुढे प्लॅन करतो थोडा मोठा होणार आणि एवढा वेळ असतो का त्या मुलांकडे, तर नसतो. कारण की माणूस पेशन्स पण पाहिजे करतात. राईट. सो मग आम्ही तो असा प्लॅन केला की आपण ही डोनेशन ऍक्टिव्हिटी पण असणार आहे, सपोर्टिव्ह ऍक्टिव्हिटी, आणि मग पुढे त्याला काहीतरी करायचं आहे. आता हे पुढे काहीतरी करायचं आहे म्हणजे काय, तुमच्याकडनं आलेल्या पदार्थाला मी काहीतरी नवीन रूप देत असं ठरवलं गेलं. अच्छा. मग काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं. मग लहान मुलं असतात त्यांना काय आवडतो, तर बाबा तो नोव्हेंबरच्या अलीकडच्या म्हणजे डिसेंबरच्या अलीकडच्या महिन्यात केला गेला होता. तर मग आता थंडी आहे वगैरे सगळं. आणि मग असं केलं की आपण स्नोमॅन करूया. करेक्ट. स्नोमॅन कुकीज करतात तसे. हा, आपण स्नोमॅन करूया. पण मग आमचे प्रश्न तोच होतो ना, प्रति ओव्हन कुठला आहे. तर मग आम्ही म्हणलं की तसं नको करायला, आपण अनाऊन्स करूया. आपण लोकांकडनं हे मागूया, डोनेशन मागूया. ओके. आणि डोनेशन जे येईल प्रोडक्टचं, आता डोनेशन म्हणजे पैसे न देतं, वी अप्रोच पीपल की तुम्ही आम्हाला केक्स द्या. ओके. त्या केक मधनं आम्ही त्याला क्रश करून त्याचे चॉकलेट बॉल्स करून आणि मग आम्ही स्नोमॅन तयार करू. ही तारीख, कारण की आम्हाला त्या मुलांना घेऊन करायचं होतं ना. आणि नुसती ती मुलं नाही, बाकी सामान्य माणसं बायका आम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं होतं. कारण की आम्हाला सारंग सरांनी बाबांनी सांगितलं होतं की नुसतं त्यांना नाही, सगळ्यांना घेऊन करायचं आणि त्यांनाही नॉर्मल फिलिंग दिलं पाहिजे. ओके. सो आता आपल्या आयांना किंवा गावाकडच्या लोकांना सगळ्यांनाच सगळं जमतं अशी गॅरंटी नसते, किंवा शहरातल्या लोकांना पण सगळ्यांना सगळं जमतं. तो सगळ्यांना काय जमलं, एका एक्सपर्टीच्या हाताखाली काम करणं. तारीख हे वाद हे सगळं ठरलं आणि एक दिन आया की बाबा आता आपल्याला पुढच्या 3 दिवसावरती रेकॉर्ड आहे. ओके. आणि मी असं तो मग मी एकदा रचना 20 kg केक है. ओके. और 20 kg का तो रिकॉर्ड नहीं बनता है. मग आता काय करायचं, आता व्हेरी कॉन्व्हिन्सिंग की सर्व्हिस, भगवान की भरोसा रखो आणि आपल्या माणसांवर भरोसा ठेवा, लोक करतील. आपण एक रात्री परत आव्हान करू फेसबुकवर आणि आपण आव्हान करायचं, आपण किती पाहिजे काही बोलायचं नाही. आपला उद्देश रेकॉर्ड नाही आहे, आपला उद्देश आहे की मुलांना काहीतरी ऍक्टिव्हिटी छान आणि ठेवायलाही इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांनाही आम्ही काहीतरी मोठं केलं हे वालं फिलिंग आलं पाहिजे. मला की इंटेन्शन वॉज व्हेरी क्लिअर. मग आपण काय करायचं, आम्ही आव्हान केलं. यू वॉन्ट बिलीव्ह, आम्ही तोच 20 किलो केक पुण्यातनं घेऊन गेलो. आता म्हणलं की माझ्याकडनं पण डोनेशन आहे आणि तुम्हाला पण डोनेशन करायचं. मी माझ्याकडनं आणखीन 10 किलो दिला, अक्काने त्याच्याकडनं 30 किलो दिला. असं आमची ती 20, 30, 5, 60, 70 किलो आमच्याकडनं आम्ही घेतलं, गाडीतून आम्ही गेलो. आणि ते इंटेन्शन केलं होतं की आपल्याला मुलांसाठी काहीतरी करायचं. आम्ही पहाटे त्या जागेवरती पोहोचलो पाचवडला. फाउंडेशनची जागा जी बुक केली पाचवडला. ओके. हा सातारा साईडला. आणि मग आम्ही लोकांना 10:30 ते 11:30 यावेळेस आणि 10 ते 11 यावेळेस तुम्ही या आणि घेऊन जा. असं गेलो होतो. मी तयारी केली, कपड्यावर बदलले, माझ्या अॅटारमध्ये सगळं आलो की आता आपल्याला करायची छानपैकी. आठवड्यांबद्दल आपण बोलूया. तर कुठे गेलो, आम्ही सुरू करणार त्याचं करायचं.
आणखी मुलांना आम्ही 10:30 बोलवतो. 10:30पर्यंत आम्हाला असे 12 लोकांनी माझ्याकडनं एक वाटी एकचं पाकिट, माझ्याकडनं हा केक, मग माझ्याकडनं साखरच. पण आम्हाला साखरेचा काही उपयोग नव्हता. म्हणलं अरे पाक करायचा. तुम्ही दिली नाही करणार. आम्हाला नंतर 1 वाजेपर्यंत लोकांनी रांग लावली होती आणि यात कसं की आता आम्हाला नको आहे. आमच्या चॉकलेट स्नोमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड होता 101 किलोचा, जो आम्ही 183 kgsचा केला. ही सटपट ते उपरवाला देत नाही. तर फार केलेत आहे. नंतर आम्हाला लोकांना की नको आहे तर मला बॅज होतं. तरी नाही तुम्ही घ्या, मग तुम्ही असं करा असं करा. म्हणलं नाही. बरं तेवढी ती सगळी मुलं त्या सगळ्या मुलांवर इन्व्हॉल्व करणं, क्राऊड मॅपिंग, क्राऊड मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि फूड असण्याला तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागते. हायजीन मेंटेन करायला लागतं. हे ते तिचे रेकॉर्डसाठी ॲडव्होकेट निर्णय गेले होते. तो त्याचे आमच्याकडे भाऊ येतो. तो म्हणलं काही नाही, लोकांचं प्रेम आहे. आणि खरंच लोकांचं प्रेम होतं. फाउंडेशनवरती होतं, फाउंडेशनच्या कन्सेप्टवरती होतं, आमच्यावरती होतं. आणि ती जी उत्साह जिद्दगी आम्हाला देण्यात आली, सो तो रेकॉर्ड होता. तो दॅट रिअली मॅटर्स अ लॉट टू अस. त्याच्यामध्ये मज्जा देण्यापेक्षा आम्हाला ना माणूस की आम्हाला विश्वास व्हावे. इमोशनली हँडसम माणसासारखं आणि माणसासाठी जगावं. पहिलं तो उदाहरण होतं. आम्ही तो जो स्नोमॅन केला तो जवळजवळ 183 kgsचा होता. तो उभा करायला मला किती कष्ट पडले ते माझं माहिती. म्हणजे मी तो बोलला असं होतं की लवकर क्लिक करा, तो हळू खाली धसेच एवढ्यात ती वेळी नव्हती, ती मुवमेंट नव्हती. आणि तो आम्ही तो काढला, तर क्लिक करून पाठवला. आम्ही तो रिव्हिजन तुला पण पाठवला आहे वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमला. ओके, हेही बिचारे असं अगदी कष्ट करून चेक करून हे करतात. पण वी आर व्हेरी क्लिअर की आमचं इंटेन्शन मुलांसाठी येतं, पण तो अनाऊन्स्ड आहे. आणि वी आर वेटिंग फॉर फ्यू डॉक्युमेंट. नाही की वर्ल्ड रेकॉर्ड डॉक्युमेंटेशन फॅक्ट टेक असतं. म्हणजे लोकांना असं खूप वाटतं की बाबा चला केलं म्हणजे झालं. ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केले त्यांना विचारा, त्यांचं बॅक एंड डॉक्युमेंटेशन, बॅक एंड एफर्ट्स किती असतात. तो पॅकेट असतात. यू जस्ट कॅन डू इट फॉर सेक ऑफ सेईंग इट. ज्या लोकांनी वर्ल्ड रेकॉर्ड केले किंवा ज्या लोकांनी केले त्या सगळ्यांना माहिती की त्यांना त्याच्या मागचा एफर्ट्स, अभ्यास खूप आहे. आणि मग तेव्हा ते याला आणि आमचं तसंही सो मॅन आम्ही ठरवलं होतो की आम्हाला लोकांना वाटत आहे. जेव्हा तो वाटत आहे तर जेवढी सगळी गर्दी होती त्याच्यात दुब्बल गर्दी वाटत होती. तरी सुद्धा तो संपला नाही. टू ऍक्च्युअल मेड कॉल्स टू एनजीओ वगैरे, तुम्ही केक घेऊन का. आम्ही तो देत सगळ्यांना. आम्ही जेव्हा रात्रीतनं देऊन पुण्यामध्ये जेव्हा आम्ही त्याच रात्री परतलो होतो, आय थिंक 2 वाजता आम्हाला आमचे एक आहेत ते आम्हाला म्हणाले की दादा आणखी 2 किलो तरी केक उरला असेल. त्यातली 2 वाजता आम्ही जाऊन तो केक रस्त्याच्या सगळ्या गरीब लहान मुलांना वगैरे वाटलाय. आणि शेवेटचा 1.5 किलो केक उरला आणि सगळ्या व्हेज केक होता. सो एकचा काही संबंध नव्हता. इथे स्पिअर, चॉकलेट, शुगर सिरप, भरपूर तुटी, भरपूर काजू, पूर काही त्याच्यामध्ये टॉपिंग आयटम्स खूप होत्या. आणि चॉकलेट सॉस पिवा. म्हणजे कुठे वाया काही गेलं ना. ऍक्सिडेंट जे प्रेशर होतं की अन्न मिळतं खूप, पण त्याच्यानंतर So you are and you just did go for a record and then wastage of things sustainable way नी तुम्ही रेकॉर्ड केला. Wherein there was no wastage. आणि याचा म्हणजे अगदी काय म्हणतात डिटेल रिपोर्टिंग आम्हाला सारंगबाजवानी म्हणजे बाबांनी भाऊजी आमच्याकडनं करून घेतलं, रचना त्यांनी करून घेतलं. आणि जेव्हा व्हेरी किन अबाउट इट की आपण मजा मस्ती करत नाही, आपण एक रिस्पॉन्सिबल काम करतो. सो असं जेव्हा आपण कुठल्या मोठ्या माणसांबरोबर काम करतो किंवा त्यातून आपल्याला ही ऑल्सो लर्न. येस, मग आमची टीम, मुलं, आम्ही सगळे त्याचा भेटायला फन. इट वॉज अ व्हेरी डिफरंट ऍक्टिव्हिटी ऑल टुगेदर. These are the moments where you learn and gain. येस, आणि it is not like monetary gain but wisdom gain होतो. विजडम तो यू अंडरस्टँड वेअर यू स्टँड इन द मार्केट, व्हॉट ऑल थिंग्स यू नीड टू लर्न मोर. तुला ग्रूम करत आणखी काय करणं एक्सपेक्टेड आहे किंवा काय केलं पाहिजे सगळं त्यातलंच समजतं. सो ऑलवेज द पीपल की काहीतरी करत राहा ना, हिशोब रिकामं बसण्यात. ऍक्च्युली देर इज सम एंगेजमेंट ना त्यातलं. आता मला पुढचा प्रश्न आहे रिगार्डिंग युअर च्युएबल कॉफी. बट बिफोर दॅट मला तुझ्या अटायर बद्दल बोलायचं. शेफ सर्वेश इज नोन फॉर हिज ही इज अ सेलिब्रिटी शेफ बट इज ऑल्सो नोन फॉर हिज अटायर. जाणून घेऊया शेफ सर्वेश कडनं तुझ्या अटायर बद्दल. सो माझा अटायर नोन म्हणण्यापेक्षा आय एम नोन फॉर माय इनोव्हेशन आणि नोन फॉर माय इन द फ्युजन स्टफ. राईट, मला मी थोडासा इंडियन आहे. आय एम व्हेरी हार्डवेअर भारतीय. आणि मला असं खूप वाटतं की इंडियामध्ये जे सगळे आहे जे अख्ख्या जगात म्हणजे उदाहरण म्हणून नक्कीच सांगतो की तुम्ही पास्ता बोला आपल्याकडे चकुल आहेत किंवा वर्णातली पोळी. ऍक्च्युली हो, तुम्ही पास्ता बोला तर आपल्याकडे आणखी एक्झाम्पल भरपूर लोक असतील की आपल्याकडे खवल्यांची खीर बनते. तुम्ही नूडल्स बोला, इफ यू स्पीक अबाउट चायनीज, सो वी हॅव गॉट आर नूडल्स. आपल्याकडे शिवाय हा शेव्यांची खीर पण करतो आपण, शेव्यांचा उपमाही करतो. फेब्रुवारीवर एक स्वीट पण होतं. सो जास्त जर इफ आय कम्पेअर एव्हरी सिटी ऑफ स्टेट तर तुम्ही बीन्स बोला तर आपल्याकडे पण आपली चही आहे.
आपल्याकडे आपल्या किडनी बीन्स आहेत, आपली चवळी, आपले छोले, आपला राजमा आहे. सो म्हणजे प्रत्येक शहराचं किंवा देशाच्या प्रत्येक मेजर सिटीचं जे फूड आहे ते समभाव कुठे ना कुठेतरी आपल्या इंडियामध्ये इन्व्हॉल्ड आहे, म्हणून ते नाही का तर नाही, रिस्पेक्ट आहे मला त्यांना, पण मला माझ्या देशाचा अभिमान आहे याबद्दल मी आहे. ते नेहमी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो की बाबा हाऊ कॅन आय मेक माय कंट्री फील प्राऊड. ओके. आणि आय डोंट नो वाय बट इंडियन कल्चरला खूप पूर्वी आधी काही ठिकाणी लोक त्याचे हे करायचे की अरे काय तू धोतर घालतोस आणि येते. सो मला मला वाईट नाही वाटत. हा माझ्या देशाचा ट्रेडिशनल आहे आणि फॉर मी इट्स नॉट इव्हन ट्रेडिशनल, इट इज माय युनिफॉर्म. करेक्ट. म्हणजे मी एका बिझनेस प्लॅटफॉर्मला मीटिंग जातो तर तिकडे मी डिस्कशन केलं आहे की ब्लेझर अँड पॅन्ट कुड बी युनिफॉर्म, वाय कॅन धोती अँड शर्ट कुड बी शर्ट. अँड ऑन अ व्हेरी ओपननेस ते म्हटले की इट कुड बी बिकॉज ही स्टेन इंडियन दॅट कुड बी युनिफॉर्म. सो अशी लोक जेव्हा मिळतात ना ते आपल्याला वाटतं. आणि आय बीन वेअरिंग दिस, एक तर मी त्याला नोन आहे आणि मी हे म्हणजे इतका माझा इंडो फ्युजनवरती अभ्यासाचा माझा प्रभाव आहे की मी खाली धोतर घालतो, वरती शकपूर घालतो, मी उपरने कॅरी करतो, डोक्यावरती पगडी असते किंवा नेरी पप्पी असते किंवा हॅट असते. एक फ्युजन आहे ग्रेट. की यू विल फाइंड मी विथ अ सेटर व्हेनेव्हर आय डू एनी शोज. आणि तुम्ही मला विचारतो मग तू शोज करताना धोतर घालतोस. क्रिकेटमध्ये तुम्ही मला माझ्या रेस्टॉरंटला भेटलं, जर तुम्ही 10-12 दिवस असाल ना तर वन फाईन डे विल सी मी इन धोती अँड शकतो. येस. तुम्ही फक्त शो पुरतं किंवा दाखवण्यापुरतं असं करायचं म्हणून नाही करत. आय लव्ह इट, आय रिस्पेक्ट आर कल्चर, आय रिस्पेक्ट इंडिया अँड आय डू इट. अँड आय ऑलवेज थिंक दॅट आयुष जर मीच नाही येत आपलं पुढे कोण देणार? तर आय हॅव गॉट नो राईट टू स्पीक अबाउट इट. मग फक्त इतिहासकारक आणि मग पॉलिटिशियन्स आणि मग पिक्चर अँड टीव्ही. आय बिलीव्ह इन चेंजिंग फर्स्ट युअर सेल्फ अँड देन अदर्स. आणि अदर्सला चेंज करण्यापेक्षा तुमचे ऍक्शन एवढं स्ट्रॉंग करा की अदर्स नॉट फॉलो यू इन्स्टेड ऑफ प्रीचिंग यू आर डुईंग इट. आय बिलीव्ह इन दॅट. अँड आय एम म्हणजे माझ्या वॉर्डरोबमध्ये तुम्ही याल तर जेवढ्या क्वांटिटीमध्ये माझ्याकडे धोतर, डब्बा कुर्ते आणि इंडियन ट्रेडिशनल वेअर असतील तेवढ्याच क्वांटिटीमध्ये नाही जॅकेट्स पडत. ओके. बट माय कम्फर्ट झोन इज ऑल एनीवेज आय प्रेफर टू वेअर धोतर. म्हणजे मी कुठल्याही पार्टीला आय बीन वेअरिंग धोतर अँड गॉन टू डिस. म्हणजे मला तर नवे वाटतं इंस्टाग्राममध्ये सध्या रील्स आहेत की मुलं धोतर बघून मॉलमेट फिरतात आणि लोक त्यांना असं होऊन बघतात. म्हणजे त्यातच बरोबर आहे की पूर्वी भाकरी का घरच्या म्हणलं तशी भाकरी कोण खातो, मी नाही भाकरी खाणार, मला नाही भाकरी हवी. आणि आता तुम्हाला तेच भाकरी मुलेच म्हणून प्रेझेंट केलं तर तुम्हाला काय भाकरी घ्यायला आय थिंक इंडियन्स शुड थिंक अबाउट इट. हिपोक्रेसी म्हणजे इंडियन लोकांनी याचा विचार केला पाहिजे. आणि ऑलवेज कीप इन माइंड आधी आपण रिस्पेक्ट तर बाहेर त्यांचा अभिमान पाहिजे. ऍक्च्युली वी शुड बी प्राऊड ऑफ अवर कल्चर, ऑफ अवर हेरिटेज, ऑफ अवर दॅन ओनली अदर विल रिस्पेक्ट अस. राईट. आधी सर्वे सेफ सर्वे आत्ता जसं बनले, तुम्ही कधी या माझ्या हॉटेलवर. तर राईट नाव वी आर सिटिंग इन कॅफे रिका. हे कुठल्या एरियामध्ये येतं आता? सो कॅफे हाऊस रिका आहे. कॅफे हाऊस कॅफेचे माझं पेटंट आहे. तुम्हाला हे पौड रोडला आनंदनगर मेट्रो स्टेशनच्या बरोबर खाली किंवा विजय सेल्सच्या बाजूला और बँक अपोजिट कृष्ण हॉस्पिटल. येस. कृष्ण हॉस्पिटल. तुम्ही कॅफे हाऊस रिका टाका किंवा शेफ सर्व्हिस टाका ऑन गुगल, यू गेट एव्हरीथिंग. येस, जरूर भेट द्या आणि आपल्या डीडी संवाद चॅनलला सबस्क्राईबही करा. ओके. येस, नक्की तर करा. आपण बोलूया रिगार्डिंग युअर कॉफी, च्युएबल कॉफी. काय कॉन्सेप्ट आहे ही? मी कॉफी लवर आहे. मला कॉफी प्रचंड आवडते आणि संभव खूप कॉफी पिऊ नये असं म्हणतात की एक्सेस कॉफी इज नॉट गुड फॉर. किंवा अगर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणार आहे आणि मी कॉफीचा अतिरेक करायचो, सो विच इज नॉट गुड. सो म्हणजे ठरवलं होतं की मी काहीतरी कॉफीवरती काहीतरी काम करणार कारण की मला पसंत आहे कॉफी. ओके. सो आपण अन्न खाल्लो, चावून खाल्लं की आपलं पोट भरतं. कॉफीचा अतिरेक का होतं कारण की मी सिप इट. सो मानसिक समाधान खूप कमी होतं आपण नुसतं सिप केल्यामुळे. तर मग तीच कशी मी चावून चाललो तर सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. एवढे करत जाणे कोण चावणार आहे आणि प्यायचं पण आहे. कॉफीच्या बिया तर खूप फरक असतात ना. काय सो संभाव मग मला असं रिलेटेड की जर आय कुड समथिंग आय मेन्शन आय लव्ह इनोव्हेशन. मग मी इन्व्हेंट करायला सुरू केलं की मला माझी कॉफी इन्व्हेंट करायची. आणि मग मी माझी कॉफी सुरू केली, च्युईंग कॉफी. सो मी इन्व्हेंट केली माझ्या कॉफीचं नाव च्युएबल कॉफी. मी जगातली पहिली चावणारी कॉफी केली. सो माझी कॉफी तुम्हाला चावून प्यायला लागते आणि ती कॉफी तुम्ही चावून पाहिजे. म्हणजे असं एक गोड घेतात, चावायचं, मग पुढचा गोड. आणि ऑलवेज कॉफी इज रिस्पेक्टफुलिंग. म्हणजे कॉफीला तुम्ही रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. द वे यू रिस्पेक्ट एनीबडी. म्हणजे असं म्हणाली की कॉफीचा जर हातात धरला पण तो पूर्ण पिऊन संपून खाली ठेवायचा. तो असा घ्यायचा मग घ्यायचा. ती कॉफी नाही. कॉफी छान गेली, छान रिलीज करायची. उसको 5-10 मिनट एन्जॉय कॉफी एंड देन फिनिश इट.
सो त्याप्रमाणे मी ती केली आणि मग असं मला पण रिअलाइज झालं की बाबा जेव्हा यू हॅव अ कप ऑफ चुईंग कॉफी म्हणजे मी तर आधी ओगुसच द्यायचो आणि कुठचं 90 ml शॉट 60 ml शॉट आणि मी तो ऑस्टिनला सर्व करायला सुरू केलं तर ऑस्टिनला जे कॉफी लवर्स आहेत ते कॉफी पिऊन देऊ टू एन्जॉय लॉट आणि मग ते माझ्या मागे राहिले की सुरेश कॉफी का क्वांटिटी बडा. ओके. मग मी 90 ml च्या आसपास ती कॉफी केली आणि तुम्ही जेव्हा 1 कप कॉफी घेता तर माझं 1 कप कॉफी तुम्ही पहिलात की नंतर तुम्हाला म्हणजे मी युजली असं 1 कप म्हणजे माझे एक ब्लॅक कॉफी पिऊन झाली की मग ब्रेक आणि मग परत एक ब्लॅक कॉफी सेकंड तर सकाळची वेळ लागत नाही. तुम्ही तो एक मी तो सकाळी येतो आणि मला संध्याकाळी 4-5 पर्यंत परत कॉफीची तल्लप नाही लागेल. बट हाऊ डिड यू सॉलिडिफाय इट? त्यात सॉलिड काय होतं? आता सिक्रेट येतो मला फॉर्म्युला आहे. इथे फॉर्म्युला जो मी नाही सांगणार खूप मित्रांनी घालण्याचा प्रयत्न करून घेतले गप्पा मारून पार्टीज करून तर नाही ओपन आपण पार्टी करूया केले कारण मी नक्कीच लोकांना वाटतं की ती चुईंग कॉफी एकदा तरी पहिला या तुम्ही लोक आणि एफए हाऊस रिकामध्ये मिळेल कॉफी हो आय कॅन ऑर्डर इट नाउ ऑल्सो माय. ओके ग्रेट. आपण जरूर टेस्ट करूया ती. सो वेरेवर आय गो यू विल गेट माय चुईंग कॉफी फॉर शॉर्ट आणि ती अभिमानानं बोलतो की मी ती चावून पिणारी कॉफी आहे. So, त्याचं पुढे काय केलं? बट नाव दॅट वॉज युअर ब्रेन चाइल्ड. यू हॅव गिवन इट अ फॉर्म. इट इज नाव अ डिश विच एव्हरीबडी इज लाइकिंग. त्याचं काही पेटंट वगैरे केलं आहे का? काय पुढं करता येईल का त्याचं असं काही? होय पेटंटसाठी मी अप्लाय केलंय. वन ऑफ माय फ्रेंड इज वर्किंग ऑन इट आणि त्यांच्या म्हणजे त्याची खूप मोठी प्रोसेस आहे पेटंटची. इट टेक्स लॉट ऑफ त्यातल्या पेटंट आणि त्याच्यामध्ये पण पेटंटमध्ये तुम्ही सगळ्याला पेटंट नाही करू शकत. त्याच्यामुळे आम्ही युनिव्हर्सली एक्सेप्टेबल असं ते नाही करू शकत. हा त्याचं ते प्रोसेसमध्ये आहे. पण आतापर्यंत जगदेर आहे की चुईंग कॉफी मीच इन्व्हेंट केली आणि माझ्या नावावर दिसते आहे. अरे वा. तो बाई काय ते पेटंट होऊन जाईल. सो काहीच टेन्शन नाही. तर शेफ सर्वेसचं च्युईंग कॉफी जर तुम्हाला प्यायची असेल तर जरूर भेट द्या. कॅफे हाऊस रिका. ओके. येस. नेक्स्ट आता तुझी च्युईंग कॉफी झाली, तुझं वर्ल्ड रेकॉर्ड झाले. आता जे नवीन विद्यार्थी किंवा नवीन जी मुलं आता मार्केटमध्ये आता येणार आहेत आणि त्यांना त्यांची इच्छा आहे की दे वॉन्ट टू स्टार्ट देअर ओन बिझनेस मेजरली इन टू फूड बिझनेस, तर त्यांना काय तू शॉर्टमध्ये ॲडवाईस देऊ शकेल की व्हॉट आर द पिटफॉल्स विच यू शुड अवॉइड अँड व्हॉट इज द वे टू गो फॉर अ वे विच यू कॅन गेट सक्सेस? आय डोंट वॉन्ट शॉर्टकट्स बट सक्सेसनी जाण्यासाठी काय ॲडवाईस देईल टू न्यू अपकमिंग स्टुडंट्सला? मी त्यासाठी एक ऍड करेन. मी तुम्ही आता बोलता की रेकॉर्ड तर नक्कीच नाही, अजून रेकॉर्ड चालू आहे. अजून रेकॉर्ड आहेत. हो आता 4 रेकॉर्ड आहेत. आपण 2चं बोललो. तिसरा तर आमचा ग्रुप रेकॉर्ड होता जो कौची बाराखडी आम्ही आणि परत फाउंडेशननी मिळून केला होता. आम्ही महाराष्ट्रातील विस्मृतीत रेसिपीजचा बोर्ड रेकॉर्ड केला होता. ओके. 144 पारंपरिक रेसिपीज होत्या याचा केला होता. राईट. तू बोलला होतास तर येस त्याच्याबद्दल गेलो होतो. ते राहतो NP8 त्याच्याबद्दल आपण त्या भागीरथी आहोत. सो आपण आज कॅफे हाऊस रिकामध्ये आहोत आणि इथं बसून जर आपण पॉडकास्ट करतो तर ह्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. सो आपल्या 75व्या इंडिपेंडन्स डे अॅनिव्हर्सरी निमित्त आपल्या PM म्हणजे नरेंद्र मोदी सरांनी सगळ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही काहीतरी देशभक्ती करा आणि तुमच्या सोयीप्रमाणे करा. आणि ॲज अ मेन्शन की मी थोडासा आय एम व्हेरी हार्डकोर भारतीय खूप विचार करत होतो की म्हणले यार काय करायचं आणि मला करायचं होतं की ते माझ्या म्हणजे 28 नोव्हेंबरला 28 राज्यांचे 28 गोड पदार्थ, प्रत्येक गोड पदार्थ 2 किलो 800 ग्रॅम करा, जो बनला 2 तास 8 मिनिटांमध्ये विथ 28 स्टुडंट शेफ which got distributed to 28 NGOs. सो असा आमचा स्टेज विथ मॅरेथॉन नावाचा तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला जो 28 राज्यांची कनेक्टेड होता आणि तो आम्ही केला मनापासून. 28 का तर बिकॉज जर 28 इंडियन स्टेट्स. एक्झॅक्टली. जोपर्यंत इंडियन गव्हर्नमेंट 29वर राज्य करत तोपर्यंत माझा वर्ल्ड रेकॉर्ड कोणी ब्रेक नाही करू शकत. आता तो आम्ही फक्त PM ऑफिसपर्यंत किंवा PM पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो बिकॉज माहिती इच्छा आहे कारण की तुम्हाला 75व्या अॅनिव्हर्सरी त्याला डेडिकेट करायचं आहे. इट बिलॉंग्स टू इंडिया सो आय वॉन्ट टू डेडिकेट टू दॅट. आणि आय होप हा पॉडकास्ट सुद्धा पोहोचेलच पुढे. येस इट शुड रीच. सगळ्यांनी लवकर बघा, ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या PM ऑफिसपर्यंत नक्की पोहोचवा. येस. आता आपण मगाशी बोलले याचं इन्स्पिरेशन न्यू जनरेशनला काय इन्स्पिरेशन देईल? सो आय थिंक त्याच्यावरनं का सुरू झालं. असं मला इन्स्पिरेशन मी इन्स्पायर झालो होतं विथ मिस्टर मोदी स्टॉक आणि 75व्या अॅनिव्हर्सरी निमित्त मला काहीतरी करायची इच्छा आणि तसं वन ऑफ द इन्स्पिरेशन व्हॉट इज आस्किंग किंवा ते जे म्हणतात की आत्ताच्या जनरेशनला काय, तर मी पुढे बोलायला एक नक्की बोलतो की मी काय व्यायानी फार मोठा नाही आहे पण मला एक नक्की गोष्ट समजते की तुम्हा सगळ्यांना कल्पना असली पाहिजे किंवा मला ते कन्वे करू शकते आत्ताच्या जनरेशनला. सगळेच बिझनेस नाही करू शकत.
किंवा सगळे लोक लीडर नाही बनू शकत. काही लोकांनी फॉलोअर्स बनणं वेगळंच आहे. किंवा थोडे दिवस काय ना कुठल्या तरी कंपनीत कुठेतरी काम करा अँड वर्क विथ अ पर्सन हू हेट मोस्ट बिकॉज ही गिव्ह अ डिफरंट वे ऑफ अँगल. की धंद्याला मी 360 डिग्री अँगल लागतो तो तुम्हाला एक तुमच्या जवळच्या लोकांकडनं किंवा आवडीच्या लोकांकडनं मिळणार नाही. निदान अशा लोकांकडनं पण करा काम किंवा तुमच्याकडे काम करा ज्यांच्यावर तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात. तर तुम्ही का कम्फर्टेबल नाही आहात पण तरीसुद्धा ते सक्सेसफुल आहेत त्याचं उत्तर तुम्हाला त्यांच्यावर काम केल्यानंतरच मिळणार आहे. सो ते करायचा प्रयत्न करा आणि खूप लवकर म्हणजे आता ती यंग जनरेशन असं मला वाटतं म्हणजे एज्युकेशन घेतलं बिझनेस पण नका पडू सगळे लगेच थोडंसं जरा जॉब करा. थोडा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स घ्या. थोडा इन हाऊस आउट हाऊस एक्सपिरियन्स घ्या. सगळ्या गोष्टींना चेक करा. त्याप्रमाणे तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजणार आहेत. त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. सो मला हे यंग जनरेशनला आणि मास्टर आणि मलाही तुला सांगा कारण की मी पण बऱ्याचशा अजून शिकलो असतो. मी कधी कधी बरेच लोकांशी कन्सल्ट करतो किंवा मला हे वाटतं असं डिस्कशन करतो. आय डोंट जम्प टू कन्क्लुजन व्हेरी फास्ट. आय ऑलवेज कीप ऑन इन्स्पायरिंग माय सेल्फ. आय एम अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. लगेच हताश नाही व्हायचं या मध्याचं मी नक्कीच आहे. काहीतरी करायचं आणि डिस्कस करायचं त्यातनं काही नाही आणि अनुभव इज द बेस्ट टीचर असं त्याप्रमाणे जसं शेफ सर्वे आपल्याला सांगतात की डायरेक्टली बिझनेस करण्यात हरकत नाही. बट जर तुम्ही आधी थोडा जॉब केला थोडा एक्सपिरियन्स घेतला आणि मग बिझनेसमध्ये उतरला देन यू नो अ लॉट ऑफ हिडन ट्रेड्स पिटफॉल्स अँड देन यू आर गोइंग डायरेक्टली बिझनेस फॅक्टर कमी येतं बेसिकली का तो त्याचा अंदाज सगळ्यांनी घ्यावा. बट काही भूई चूक हुई है तो माफ करेगा. बट दिस इज व्हॉट आय थिंक अँड आय बीइंग अ टीचर ऑल्सो आय गो ॲज अ विजिटिंग फॅकल्टी फॉर मेनी कॉलेजेस हॉटेल मॅनेजमेंटच्या मास्टर्सच्या. तर मी हे त्याच्या अनुभवावरनं पण बोलते की मी असं हवेत पीठ मारत नाहीये. आय क्लोजली वर्क विथ यंग जनरेशन. आय एम व्हेरी क्लोज टू दॅम. आय हॅव सीन दॅम वर्किंग. आय नो द ॲटिट्यूड. आय अंडरस्टूड देअर थॉट प्रोसेस. तर त्यांना बघून जे मला जाणवतं त्याच्यावरती मी बोलतो आणि मी माझ्यावर पण कधी कधी त्या गोष्टींना अॅनालाइज करतो की बिफोर डायरेक्ट टू एनीबडी मी पण ते करतोय का तर त्याच्यावरती सगळे आहे. सो हा एक छोटासा मेसेज आहे घ्यायला. बाकी आय थिंक इफ यू एनी नीड एनिथिंग तुम्हाला काही वाटलं असं इंडिव्हिज्युअल बोलायचं तर तुम्ही मला DM करू शकता. शेफ सर्व्हिस 07 हा माझा इन्स्टा हँडल आहे. तर तुम्ही गुगलवरती शेफ सर्व्हिस करा तुम्हाला मी कुठेही सापडेल मिळेल. आम्ही पॉडकास्टवरती लिंक देऊ सर्वे सरांचा लिंक्डइन पेज त्यांचा व्हॉट्सॲप नंबर वॉट एव्हर यू हॅव ॲज अ मार्केटिंग मटेरियल वी डेफिनेटली पुट इट ऑन आवर. आय एम अ व्हेरी ओपन बुक ॲज अ मेन्शन. मी काही लपवत नाही. तुम्ही गुगलवर शेफ सर्व्हिस जादव टाका तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मिळेल जरूर. सो इट इज व्हेरी सिम्पल. फक्त इंस्टाग्रामवरती ते प्रोफाईल अवेलेबल होतं म्हणून शेफ सर्व्हिस 07 नाही तर सर्व्हिस त्याचं दिलेलं मला अवेलेबल. अदरवाईज काही इश्यू नव्हतं. बट एनिवेज थँक्यू सर्वेश जेवढा वेळ दिलास तू आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना मी विनंती करेल कृपया डिजिसंवादचा यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. सर्वेश सरांबद्दल तुम्हाला अजून माहिती मिळेल आणि जर इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज कमेंट ऑन दिस पॉडकास्ट. वी विल डेफिनेटली ट्राय टू गेट आन्सर्ड फ्रॉम शेफ सर्वेश आणि कीप वॉचिंग डिजिसंवाद चॅनल. थँक्यू. बाय. चाव. नमस्कार.